एसएससी जीडी भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापासून एसएससी जीडी भरतीची या ठिकाणी आन्सर की आली आहे तर तेव्हापासून भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट होती की सर एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट कधी लागणार आहे, एसएससी जीडी भरतीचा निकाल कधी लागणार आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचा कडाप यावर्षी जास्त जाणार आहे की कमी जाणार आहे, कारण की आमचे या ठिकाणी पेपर जसे पाहिजे तसे या ठिकाणी गेले नाही आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार कमेंट होते की सर एक व्हिडिओ या ठिकाणी नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी आणा की एसएससी जीडी भरतीचा महाराष्ट्राचा फायनल कडाप या ठिकाणी किती जाणार आहे, कॅटेगरीनुसार एससी एसटी ओबीसी ईडब्ल्यूएस ओपन या कॅटेगरीचा महिला उमेदवारांचा आणि पुरुष उमेदवारांचा कडाप किती जाणार आहे आणि सेफ झोन काय असणार आहे या ठिकाणी, आणि यावर्षी आपल्याला फायनल सिलेक्शन घेण्यासाठी किती मार्क असले पाहिजे जेणेकरून आपल्या या ठिकाणी फायनल सिलेक्शन होणार आहे आणि आपण सेफ झोनमध्ये त्या ठिकाणी असणार आहे। तर याबद्दल सुद्धा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून एसएससी जीडी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीची या ठिकाणी आन्सर की आली आहे आणि सर्वांनी आपले या ठिकाणी मार्क पाहिले आणि आशा करतो की तुम्हाला चांगले मार्क या ठिकाणी भेटले असेल। तर तुम्हाला जेवढे पण मार्क पडले तर तुमची कॅटेगरी आणि तुम्हाला किती मार्क पडले हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा जेणेकरून आपल्याला सुद्धा एक अंदाज या ठिकाणी लागणार आहे की कोणकोणत्या मुलांना जास्त आहे, म्हणजे 120 प्लस घेणारे मुलं किती या ठिकाणी आहे, त्याचबरोबर 100 वाले किती आहे, 90 वाले किती आहे, 80 वाले किती आहे, 70 वाले किती आहे, ह्या अंदाज या ठिकाणी आपल्याला ॲव्हरेज या ठिकाणी लागणार आहे। तर इमानदारीने तुम्हाला किती मार्क पडले तर हे नक्की या व्हिडिओ खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ह्या वर्षी जर पाहिलं तर मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी थोड्या फार कमी जागा एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला जर कोणी म्हणत असेल की बा कॉम्पिटिशन नाही आहे यावर्षी, तर मी तुम्हाला आता सांगू देतो कॉम्पिटिशन यावर्षी सुद्धा आहे। कारण की कसं आहे, पोलीस भरती निघाली नव्हती तर पोलीस भरतीचे सुद्धा मुलांनी एसएससी जीडीची भरती या ठिकाणी दिलेली आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि महाराष्ट्रातील ह्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा जर यावर्षी पाहिलं तर जास्त फॉर्म यावर्षी आलेले आहे। तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी किती या ठिकाणी कॉम्पिटिशन आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो। 2024ला जे 46,617 जागांसाठी भरती आली होती, 47,45,000 फॉर्म त्यावेळेस आले होते आणि एका जागेसाठी 102 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन होती, 102 विद्यार्थ्यांमध्ये फाईट एका जागेसाठी त्या ठिकाणी होती। आणि त्याचबरोबर आपण 2025चा जर विचार केला तर 2025मध्ये 39,481 जागांसाठी ही भरती आली होती आणि 52,70,000 फॉर्म यावर्षी आले। तर तुम्ही विचार करा, मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी जास्त फॉर्म आलेले एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर यावर्षी जर पाहिलं आपण तर एका जागेसाठी 133 विद्यार्थ्यांमध्ये कॉम्पिटिशन यावर्षी असणार आहे। आणि यावर्षी जर आपण पाहिलं तर भरपूर मुले असे गैरहजर सुद्धा होते, एक लक्षात ठेवा एसएससी जीडी भरतीच्या पेपराले, ठीक आहे, महाराष्ट्रातले। तर काही ठिकाणी जे काही सेंटरवरमध्ये जर पाहिलं आपण तर काही ठिकाणी थोडे कमी सुद्धा होते, एकदमही गैरहजर नव्हते पण थोडेफार मुलं त्या ठिकाणी गैरहजर राहायचे रोजच्या रोज, ठीक आहे। तर आता एसएससी जीडी भरतीचा या ठिकाणी रिझल्ट कोणत्या तारखेला या ठिकाणी लागणार आहे, कधी या ठिकाणी एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागणार आहे तर मी तुम्हाला आताच क्लिअर करून देतो। तर जेव्हा सुद्धा एसएससी जीडी भरतीची आन्सर की येते तर तिथून जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 2 ते 2.5 महिन्यानं जे एसएससी जीडी भरतीचा रिझल्ट लागत असते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आता तुमचा जो रिझल्ट आहे हा जवळपास जे मे महिन्यापर्यंत तुमचा या ठिकाणी रिझल्ट लागणार आहे, कट ऑफ त्या ठिकाणी लागणार आहे आणि आपल्याला ग्राउंडसाठी जे विद्यार्थी मित्रांनो बोलायला त्या ठिकाणी जाणार आहे, ठीक आहे। तर मे महिन्यामध्ये आपला रिझल्ट लागणार आहे एसएससी जीडी भरतीचा। तर तुम्हाला या ठिकाणी संयम ठेवायचा आहे आणि तुम्हाला कमी जरी मार्क्स असेल तरी सुद्धा या ठिकाणी ग्राउंडची तयारी चालू ठेवा। तुम्हाला जर समजा 80 मार्क असेल, 90 मार्क असेल, 100 मार्क असेल, 110, 20, 30 असे जरी मार्क असेल तरी सुद्धा ग्राउंडची तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये अजूनही मार्क या ठिकाणी वाढायचे आहे। तुम्हाला कमी मार्क्स जर पडले तरी सुद्धा आपल्याला नॉर्मलायझेशनमध्ये जवळपास 10-15 मार्क प्रत्येक जणाची या ठिकाणी वाढणार आहे, कारण की शिफ्ट हार्ड या ठिकाणी हार्ड होत्या तर जास्त या ठिकाणी मार्क वाढण्याचे जास्त चान्स आहे, कारण की हार्ड शिफ्ट असल्या तर जास्त मार्क नॉर्मलायझेशनले वाढते। तर नॉर्मलायझेशनचे जे मार्क आहे ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे त्या दिवशी आपल्याला खरा स्कोर त्या ठिकाणी कळणार आहे की आपले नॉर्मलायझेशनमध्ये किती या ठिकाणी मार्क वाढले। आणि आतापासून तुम्ही जे काही स्कोर त्या ठिकाणी बघत आहे कोणाकोणाच्या वेबसाईटवरून तर ते फेक आहे सध्याच्या कंडिशनला, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सध्या जे विद्यार्थी मित्रांनो नॉर्मलायझेशनचे कोणाचेही मार्क वाढायचे आहेत ज्या दिवशी रिझल्ट लागणार आहे तेव्हाच आपल्या या ठिकाणी
ठिकाणी मार्क्स वाढणार आहे। तर आता यावर्षी महाराष्ट्राचा फायनल कट ऑफ किती जाणार आहे कॅटेगरीनुसार, तर ते मी तुम्हाला सांगून देतो। तर सर्वात अगोदर मुलींचा कट ऑफ मी तुम्हाला सांगून देतो। तर पहा मुलींचा जो कट ऑफ यावर्षी जाणार आहे, तर पहा EWS कॅटेगरीच्या मुली असाल तर 160 पैकी 100 जरी मार्क्स असेल तर तुमचं यावर्षी सिलेक्शन होऊन जाणार आहे। आणि त्याचबरोबर तुम्हाला यापेक्षा 15 जरी मार्क्स असले तर समजा 20 मार्क जर कमी असले, समजा 80 मार्क तुम्हाला, नॉर्मलायझेशनमध्ये 20 मार्क जर वाढले तर आपलं फायनल सिलेक्शनपर्यंत आपण पोहोचणार आहे। तर आपली तयारी या ठिकाणी चालू आहे। आणि OBC कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे महिला उमेदवारांचा, तर OBC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा 160 पैकी 100 मार्कावर या ठिकाणी महिला उमेदवारांचं सिलेक्शन होणार आहे यावर्षी। ठीक आहे, 100 मार्क्स असेल तर सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होऊन जाणार आहे। यापेक्षा तुम्हाला 15-20 मार्क जरी असेल तरी सुद्धा आपलं या ठिकाणी ग्राउंड चालू द्या, कारण की 15-20 मार्क जरी यापेक्षा कमी असेल तर नॉर्मलायझेशनमध्ये 15-20 मार्क वाढले तर आपण फायनल सिलेक्शनपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहात। SC कॅटेगरीच्या महिला उमेदवार असाल 160 पैकी SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे हा सुद्धा जवळपास 100 पर्यंत तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटणार आहे। SC कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा सुद्धा कट ऑफ 100 मार्कावर या ठिकाणी जाणार आहे। 100 मार्क असेल तर सिलेक्शन या ठिकाणी महिला उमेदवारांचं होऊन जाणार आहे SC कॅटेगरीच्या। आणि तुम्हाला यापेक्षा 100 पैकी 15-20 जरी मार्क कमी असेल तरी सुद्धा आपली या ठिकाणी ग्राउंड चालू द्या। ठीक आहे, तुम्हाला 85 जरी मार्क्स असेल तरी सुद्धा चालू द्या, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 15 मार्क जरी वाढले तर आपण फायनल सिलेक्शनपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहात। ST कॅटेगरीचं जर आपण पाहिलं तर ST कॅटेगरीमध्ये तुम्हाला या ठिकाणी 88 जरी मार्क्स असेल तर फायनल सिलेक्शन महिला उमेदवारांचं होणार आहे 160 पैकी 88 मार्क असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी होऊन जाणार आहे। यापेक्षा 15 मार्क जरी कमी असेल तरी सुद्धा ग्राउंड चालू द्या। नॉर्मलायझेशनमध्ये 15 मार्क वाढले तर आपण फायनल सिलेक्शनपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहात। ओपन कॅटेगरीच्या महिला उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी 103 मार्कावर या ठिकाणी यावर्षी कट ऑफ जाणार आहे महिला उमेदवारांचा ओपन कॅटेगरीचा। तर 160 पैकी 103 मार्क असेल तर फायनल सिलेक्शन यावर्षी तुमचं या ठिकाणी होणार आहे। यापेक्षा 15 मार्क जरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 15 जरी मार्क्स वाढले तर आपण फायनल सिलेक्शनपर्यंत या ठिकाणी पोहोचणार आहात। तर आता पुरुष उमेदवारांचा कट ऑफ किती जाणार आहे महाराष्ट्रातील, तर पहा 160 पैकी पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे, तर SC कॅटेगरीच्या जर तुम्ही असाल तर SC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 110 वर यावर्षी कट ऑफ या ठिकाणी फायनल कट ऑफ या ठिकाणी जाणार आहे 110 मार्कावर। तुम्हाला 160 पैकी 110 जर मार्क असेल तर फायनल सिलेक्शन आपल्या या ठिकाणी होऊ शकते। ठीक आहे, आणि तुम्हाला जर यापेक्षा 110 पैकी तुम्हाला जवळपास 100च मार्क जर तुम्हाला असेल तर तुम्हाला तयारी चालू ठेवायची, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10 जरी मार्क वाढले तर आपलं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे तर 160 पैकी 102 वर आपलं या ठिकाणी फायनल सिलेक्शन यावर्षी होणार आहे। 160 पैकी 102 मार्क जर असेल तर फायनल सिलेक्शन ST कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचं होणार आहे। EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ जाणार आहे यावर्षी 160 पैकी जो कट ऑफ जाणार आहे EWS कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा, तर 114 ते 112च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं यावर्षी होऊन जाणार आहे। यापेक्षा 10-15 मार्क जरी असेल तरी सुद्धा तयारी चालू ठेवा, कारण की नॉर्मलायझेशनमध्ये 10-15 मार्क्स वाढले तर फायनल सिलेक्शन आपलं होणार आहे। OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जो कट ऑफ आहे 160 पैकी 114 मार्कावर आपल्या यावर्षी या ठिकाणी सिलेक्शन होणार आहे। 160 पैकी 114 कट ऑफ या ठिकाणी OBC कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचा जाणार आहे। 160 पैकी 114 मार्क असेल तर फायनल सिलेक्शन तुमचं या ठिकाणी यावर्षी होऊन जाणार, एवढा सेफ झोन असणार आहे। आणि ओपन कॅटेगरीचा जो कट ऑफ आहे 160 पैकी पुरुष उमेदवारांचा, तर 116 ते 115च्या दरम्यान जर तुम्हाला मार्क असेल तर फायनल सिलेक्शन ओपन कॅटेगरीच्या पुरुष उमेदवारांचं होणार आहे। तर एवढाच या ठिकाणी कट ऑफ जाणार आहे, एवढा सेफ झोन या ठिकाणी असणार आहे। ठीक आहे, आणि यावर्षी जवळपास जे विद्यार्थी मित्रांनो पेपर हार्ड होतं त्यामुळे यावर्षी कट ऑफ कमी जाणार आहे, लक्षात ठेवा। आणि आणखीन जागा यामध्ये 10,000 जागा या ठिकाणी आणखीन या ठिकाणी वाढू शकते। ठीक आहे, ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्या धडीतच थांबतो। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय